नमस्कार, वेलकम टू इशाज किचन डायरीज. उपवासाला साबुदाणा भिजत घालायला विसरलात? मग अजिबात काळजी करू नका. आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. कसलीही पूर्वतयारी नाही, साबुदाणा रात्रभर भिजवायची गरज नाही आणि तरीही अगदी खुसखुशीत, स्वादिष्ट आणि पोटभर डोसा तयार होतो. एकदा हे प्रीमिक्स बनवून ठेवलं की उपवासाच्या दिवशी फक्त काही मिनिटात गरमागरम डोसे तयार. चला तर मग सुरू करूया आजची झटपट आणि भन्नाट रेसिपी. सर्वात आधी मी 1.5 वाटी साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. साबुदाण्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही. साधारण 15 मिनिटं भाजायचा आहे. 15 मिनिटं झाली आहेत. बघा, साबुदाणा हलका झाला आहे म्हणजे तो अगदी छान भाजला गेला आहे. आता हे 10 मिनिटं पूर्ण थंड होऊ द्या. गरम असतानाच मिक्सरमध्ये फिरवू नका, नाहीतर पावडर नीट होत नाही. साबुदाणा थंड झाला आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये भाजलेला साबुदाणा आणि 1 वाटी भगर म्हणजेच वरई घालायची आहे. हे दोन्ही एकदम बारीक पावडर करून घ्या. हेच आहे आपल्या झटपट डोस्याचं सिक्रेट प्रीमिक्स. हे प्रीमिक्स तुम्ही एअरटाईट डब्यात भरून अनेक दिवस स्टोअर करून ठेवू शकता. उपवासाच्या दिवशी वेळ न घालवता फक्त काही मिनिटात डोसा तयार करण्यासाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. आता याच मिक्सर जारमध्ये 1 वाटी दही आणि थोडंसं पाणी घालायचं. पुन्हा एकदा मिक्सर फिरवून अगदी स्मूथ बॅटर तयार करून घ्या. आता हे बॅटर एका भांड्यात काढून घेऊया. यामध्ये 1 चमचा सेंधव मीठ घाला. उपवासासाठी खास वापरलं जाणारं हे मीठ चवीलाही छान लागतं. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. बॅटरची कन्सिस्टन्सी ना खूप घट्ट ना खूप पातळ, अगदी डोशासाठी योग्य अशी असावी. आता हे बॅटर 15 मिनिटं रेस्टला ठेवूया. तोपर्यंत डोशासोबत खायला झणझणीत आणि चविष्ट चटणी बनवूया. सर्वात आधी पॅनमध्ये कच्चे शेंगदाणे छान भाजून घ्या. आता मिक्सरच्या जारमध्ये ओल्या नारळाचे तुकडे, भाजलेले शेंगदाणे, 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी ताजी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार सेंधव मीठ आणि थोडं पाणी घालून एकदम मस्त बारीक चटणी तयार करून घ्या. या डोशाची खरी मजा या ताज्या चटणीसोबतच. 15 मिनिटं झाली आहेत. आता लगेच डोसे बनवूया. यासाठी मी नॉनस्टिक डोसा तवा घेतला आहे. तव्यावर थोडं बॅटर घालून हलक्या हाताने गोलाकार पसरवा. आजच्या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे मी यात अजिबात तेल वापरणार नाही. डोसा दोन्ही बाजूनी छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. बघा, किती सुंदर, हलके आणि खुसखुशीत डोसा तयार झाला आहे. बाकीचेही असेच डोसे तयार करून घेऊया. आणि तयार आहेत आपले गरमागरम, स्वादिष्ट आणि झटपट बनणारे उपवासाचे साबुदाणा भगर डोसे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि इशाज किचन डायरीजला नक्की सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच सोप्या, झटपट आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत.